नमस्कार, मी आशा. आपला प्रॉब्लेम सेट 1 चालू आहे. चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबलमधला. आज आपल्याला क्वेश्चन नंबर 6 सॉल्व करायचा आहे. क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपल्याला काही सायमल्टेनियस इक्वेशन दिले आहेत जे की आहेत नॉन लिनियर इक्वेशन्सच्या फॉर्ममध्ये. ते आपल्याला लिनियरमध्ये कन्वर्ट करायचे आहेत आणि आपण ते लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल या फॉर्ममध्ये कन्वर्ट केले की ते आपल्याला इझिली सॉल्व करता येतील. लिनियर इक्वेशन्स मीन्स ज्या इक्वेशनची डिग्री 1 ज्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबल्सची डिग्री 1 असते त्याला आपण लिनियर इक्वेशन्स असे म्हणतो. आता इथे एक्सची डिग्री 1 आहे, वायची डिग्री 1 आहे, पण तसं इथं नाही आहे. इथं एक्सची डिग्री आहे -1 आणि वायची पण डिग्री आहे -1. त्याच्यामुळे हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही. मग हे कसे कन्वर्ट करणार, तर आपण ॲट फर्स्ट 1/x = m ठेवूया आणि 1/y = n ठेवूया. आणि हे व्हेरिएबल इथं ठेवल्यानंतर हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल या फॉर्ममध्ये येऊन जाईल. तर आपण करूया. ॲट फर्स्ट पुट 1/x = m and 1/y = n. ओके, तर आता ह्या इक्वेशनमध्ये ठेवूया आपण ॲट फर्स्ट. आता दिस इज इक्वेशन नंबर 1 अँड दिस इज इक्वेशन नंबर 2. हे आहे आपलं इक्वेशन नंबर 2. तर इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण ठेवूया 2m + 2/3 and = 1/6. आता ह्या इक्वेशनला आपण सिम्प्लिफाय करूया. तर आता या इक्वेशनला सिम्प्लिफाय कसं करणार, तर या इक्वेशनला आपण 6 मल्टिप्लाय करूया. 6 जर मल्टिप्लाय केलं तर 6. आता अंडर इन ब्रॅकेट 2m 2/3 and = 1/6 मल्टिप्लाय बाय 1/6 मल्टिप्लाय और मल्टिप्लाइंग बाय 6. आता 6 ब्रॅकेटच्या मध्ये मल्टिप्लाय करूया. 12m + 6 मल्टिप्लाय बाय 2/3 and = 6 कॅन्सल होईल, 1 येईल. आता इथे 3 1 = 3, 3 2 = 6 येईल. आता इथं काय येईल, 12m + 4n = 1. दिस इज इक्वेशन नंबर आपण सेकंड आहे. हे थर्ड घेऊया. हे थर्ड इक्वेशन मिळालं. आता इक्वेशन नंबर 2 मध्ये आपण 1/x = m आणि 1/y = n ठेवूया. तर तसं जर ठेवलं तर पुट इन इक्वेशन इथं 1 घेऊया. आता इथं पुट 1/x = m and 1/y = n इन इक्वेशन 2. आता इक्वेशन नंबर 2 मध्ये जर ठेवलं तर काय मिळेल, 3m + 2n = 0. दिस इज इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन नंबर 3 आणि 4 जर ऑब्झर्व केले तर आता आपण काय करूया, यांचे कोएफिशियंट्स आधी सेम करूया कोणत्या तरी एका व्हेरिएबलचे आणि एक व्हेरिएबल इल्युमिनेट करून आपण त्याचा ॲन्सर काढूया. तर ॲट फर्स्ट आपण काय करूया, इक्वेशन नंबर 4ला 2 मल्टिप्लाय करूया आणि ते इक्वेशन नंबर 3 मधून सबट्रॅक्ट करूया. तर आता मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 4/2. तर 2 × 3m + 2n = 2 × 0. आता हे आहे इक्वेशन नंबर 4 आपलं. आता याला जर 2 आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर 6m + 4n = 0. दिस इज इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन नंबर 3 मधून इक्वेशन नंबर 4 सबट्रॅक्ट करू. सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन 3. सबट्रॅक्ट करूया. 12m + 4n = 1. दिस इज इक्वेशन नंबर 3 आणि 6m + 4n = 0. दिस इज इक्वेशन नंबर 4. आता हे सबट्रॅक्ट करूया. खालचं जे इक्वेशन आहे त्याचे साईन सगळे चेंज होतील. 12 - 6 6m होईल, 4n कॅन्सल होईल, = 1 येईल. तर m आता हे 6 या साईडला येऊन डिवाइड होईल. m = 1/6 मिळाला. आपण पुट m = 1/6 इन सोपे इक्वेशनमध्ये ठेवायचं. तर सोपं कोणतं इक्वेशन आहे, तर इक्वेशन नंबर 4 इन इक्वेशन 4. आता इक्वेशन 4 काय आहे, 3m + 2n = 0. आता जर मी 1/6 ठेवलं तर 3 × 1/6 + 2n = 0. 3 1 = 3, 3 2 = हो. आता हे 1/2 या साईडला जाऊन मायनस होईल. 2n = -1/2.
आता हे जे 2 आहे ते यांना मल्टिप्लाय आहे, ते तिकडं जाऊन या डिवाइड होईल. आता n इज इक्वल टू -1/2 मल्टिप्लाय बाय 2. आता हे जे 2 आहे ते इकडचे आलेलं आहे. आता हे खालच्या डिनॉमिनेटरमध्ये 2 मल्टिप्लाय बाय 2 4 होईल. n इज इक्वल टू -1/4 आलं. तर 1/x इज इक्वल टू m इज इक्वल टू काय आहे 1/6 आहे. अँड 1/y n इज इक्वल टू -1/4 आहे. तर आता x इज इक्वल टू काय आहे मग x इज इक्वल टू 6 येईल. आणि y इज इक्वल टू काय येईल -4 येईल. ओके, तर दिस इज आवर आन्सर. देअरफॉर xy इज इक्वल टू 6 - 4. दिस इज आवर आन्सर. ओके, आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 2 हे आहे. आता एक्झाम्पल नंबर 2मध्ये हे इक्वेशन 1 आहे आणि हे इक्वेशन नंबर 2 आहे. तर एक्झाम्पल नंबर 2 आपल्याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल या फॉर्ममध्ये आणण्यासाठी पुट 1/2x + 1 इज इक्वल टू a ठेवूया अँड 1/y + 2 इज इक्वल टू n ठेवूया इन इक्वेशन 1 अँड 2. इक्वेशन 1 आणि 2मध्ये आपण हे व्हेरिएबल्स ठेवून देऊया. आता काय येईल मग इक्वेशन नंबर 1मध्ये 1/x + 1 इज इक्वल टू a ठेवलं. आता इक्वेशन नंबर 1लाच आपल्याला असं लिहिता येईल 7 मल्टिप्लाय बाय 1/2x + 1 प्लस 13 मल्टिप्लाय बाय 1/y + 2 इज इक्वल टू 27. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. आता इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये आपण हे ए आणि n किंवा मग आपण बी ठेवूया. ओके, ठेवून देऊया आपण. तर 7 मल्टिप्लाय बाय ए, आता इथं काय येईल 7 येईल. 7a + 13b इज इक्वल टू 27. दिस इज इक्वेशन नंबर. आता हे आपल्याला मिळालं थर्ड इक्वेशन. आणि आता आपण ह्या सेकंड इक्वेशनमध्ये, आता सेकंड इक्वेशनलाच कसं लिहिता येईल 13 मल्टिप्लाय बाय 1/2x + 1 प्लस 7 मल्टिप्लाय बाय 1/y + 2 इज इक्वल टू 33. ओके, तर मी फक्त हे जे आहेत कोएफिशियंट फक्त थोडेसे सेपरेट लिहिलेले आहेत. तर 13a + 7b इज इक्वल टू 33. दिस इज इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन नंबर 3 आणि 4 आपल्याला सॉल्व करायचे आहेत. हे आहे इक्वेशन नंबर 3 आणि हे आहे इक्वेशन नंबर 4. तर आता इक्वेशन 3 आणि 4मध्ये ए आणि बीचे कोएफिशियंट हे बघा. इक्वेशन नंबर 3मध्ये जो एचा कोएफिशियंट आहे तोच इक्वेशन नंबर 4मध्ये बीचा कोएफिशियंट आहे. आणि इक्वेशन नंबर 3मध्ये बीचा आहे तो एचा आहे. तर या टाईपचे इक्वेशन आपण कसे सॉल्व करतो. तर या टाईपचे इक्वेशन आपण सॉल्व करताना आधी आपल्याला काय करावं लागेल 3 + 4 करून अजून एक इक्वेशन नंबर 5 मिळेल आपल्याला. आणि 3 - 4 करून आपल्याला अजून एक इक्वेशन नंबर 6 मिळेल. आणि इक्वेशन नंबर 5 आणि 6 परत सॉल्व करायचे. आणि इक्वेशन नंबर 5 आणि 6 सॉल्व केले की आपल्याला याच्या व्हॅल्यूज मिळतील. ओके, तर आपण करूया. तर ॲट फर्स्ट ॲड इक्वेशन 3 अँड 4. ॲडिशन करूया इक्वेशन 3 आणि 4ची आपण. इक्वेशन नंबर 4 आता यांची ॲडिशन करायची आहे आपल्याला. तर 13 + 7 20a + 20b इज इक्वल टू 10 1 कॅरी केलं 60. आता ह्या आलेल्या इक्वेशनलाच आपण 20ने डिवाइड करूया. तर 20ने जर डिवाइड केलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 20a डिवायडेड बाय 20 प्लस 20b डिवायडेड बाय 20 इज इक्वल टू 60 डिवायडेड बाय 20. डिवायडिंग बाय 20. आता जर 20ने डिवाइड केलं तर काय इथे 20 कॅन्सल होईल. a प्लस b इज इक्वल टू 21 जा 23 जा 3. दिस इज इक्वेशन नंबर. आता हे 5 मिळालं. आपण आता हे केलं आहे. आता आपण 3 - 4 करूया. ठीक आहे. तर सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन 3. हे आहे इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन नंबर 4 आपल्याला 3मधून सबट्रॅक्ट करायचे आहे. इक्वेशन नंबर 4चे साईन चेंज होतील. 7 - 13
-6 येईल. अगेन आता इथं 13 - 7 + 6b इज इक्वल टू आता 27 - 33. इथलं 3 आणि इथलं 3 -6, कारण 33 मोठा आहे त्याच्यामुळं. आता आलेल्या इक्वेशनला आपण -6 ने डिवाइड करूया मगाशीसारखंच. -6a डिवायडेड बाय -6 + 6 डिवायडेड बाय -6b इज इक्वल टू -6 डिवायडेड बाय -6 डिवायडिंग बाय -6. आता हे -6 कॅन्सल होईल, इथं फक्त a राहील. आता 6 कॅन्सल होईल, पण इथं मायनस साईन येईल बीला खालच्या -6चं. b इज इक्वल टू आता इथं -6 कॅन्सल होईल, 1 येईल +1. इट इज इक्वेशन नंबर 6. आता इक्वेशन नंबर 5 आणि 6ची आपण ॲडिशन करूया. ओके, ॲड इक्वेशन नंबर 5 अँड इक्वेशन 6. नंबर 6 इक्वेशन 5 आणि 6ची आपल्याला ॲडिशन करायची आहे. तर आता b कॅन्सल होईल, इथं येईल 2a इज इक्वल टू 4. देअरफॉर a इज इक्वल टू 4/2. हे 2 या साईडला जाऊन डिवाइड होईल इज इक्वल टू 2. a इज इक्वल टू 2 मिळालेला आहे. पुट a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 5 और 6. इन इक्वेशन आपण 5 ठेवूया. a + b इज इक्वल टू 3 आहे. 2 + b इज इक्वल टू 3 आलं. हे 2 तिकडं जाऊन मायनस होईल. 3 - 2 इज इक्वल टू 1. b इज इक्वल टू 1 मिळालं. तर आपल्याला a आणि bच्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. तर आता a आणि b इज इक्वल टू आपण काय ठेवलं होतं, a इज इक्वल टू 1/2x + 1 होतं. तर ते आपण ठेवूया a आणि bच्या व्हॅल्यूज आपल्या ओरिजिनल इक्वेशनमध्ये. इज इक्वल टू काय आलेलं आहे आपलं 1/2x + 1. a इज इक्वल टू 2 आलेला आहे अँड 1/y + 2 इज इक्वल टू b इज इक्वल टू 1 आलेला आहे. तर आता आपण काय करूया, हे 2 इक्वेशन्स सॉल्व करूया आणि आपल्याला हे 2 इक्वेशन्स सॉल्व केल्यावर x आणि yची व्हॅल्यू मिळेल. ॲट फर्स्ट आपण हे सॉल्व करूया. तर 1/2x + 1 इज इक्वल टू 2. तर आता क्रॉस मल्टिप्लाय करा. 1 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 2x + 1. आता ह्या 2नी ब्रॅकेटच्या मध्ये 4x + 2. आता परत हे 2 या साईडला येऊन मायनस होईल. आता मी ह्याला असंच लिहिते 4x + 2 इज इक्वल टू 1 असं पण लिहिता येतं. इकडची साईड इकडे लिहिली आणि इकडची साईड इकडे लिहिली. 4x इज इक्वल टू 1 - 2 इज इक्वल टू -1 आलं. 4x इज इक्वल टू -1 देअरफॉर x इज इक्वल टू -1/4 मिळालं मला. तसंच आता इथं 1/y + 2 इज इक्वल टू 1 आहे. क्रॉस मल्टिप्लाय केला मगाशी सारखंच. 1 इज इक्वल टू y + 2 आलं. तर y + 2 इज इक्वल टू 1 आलं. तर y इज इक्वल टू 1 - 2. y इज इक्वल टू -1 आलं. तर xy इज इक्वल टू -1/4 -4 -1. दिस इज आवर ॲन्सर. तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. थर्ड एक्झाम्पल हे आहे. आता हे थर्ड एक्झाम्पल थोडंसं डिफरंट टाईपचं आहे, कारण की इथं 1/x आणि 1/y तर आहेच एक्झाम्पलमध्ये, पण इथं आलेलं आहे 1/xy. तर आता ह्या 1/xy बद्दल काय पुट करणार, तर काही पण ठेवायचं नाही आहे. ओके, तर आता आपण ह्या इक्वेशनमधून XY कसं काढून टाकायचं ते बघूया. तर आता या इक्वेशनमधून XY कसं काढून टाकता येईल, तर ह्या इक्वेशनला जर XYने मल्टिप्लाय केलं आपण तर XY या इक्वेशनमधून निघून जाईल, कारण XY आहे डिनॉमिनेटरला. ओके, तर ॲट फर्स्ट आपण इक्वेशन नंबर फर्स्टला XYने मल्टिप्लाय करून घेऊया. दोन्ही पण इक्वेशनमध्ये XY ही टर्म आहे, तर आपण दोन्ही पण इक्वेशनला XYने मल्टिप्लाय करून घेऊया. ओके, मल्टिप्लाय, दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट अँड दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. ओके, तर ॲट फर्स्ट मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय XY. आता XYने काय मल्टिप्लाय करायचं, जर XYने मल्टिप्लाय केलं तर इथं आपल्याला कॉन्स्टंट टर्म सापडेल आणि 1/xला जर XYने मल्टिप्लाय केलं तर काय येईल, आपल्याला yची टर्म मिळेल. आणि 1/yला जर XYने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला xची टर्म मिळेल. तर आपल्याला 2 सिम्पल इक्वेशन सापडतील. ॲट फर्स्ट ह्या इक्वेशनला जर XYने मल्टिप्लाय केलं तर XY मल्टिप्लाय बाय 148/x. आता मी डायरेक्ट दोन्ही पण
टर्मला मल्टिप्लाय करून घेते. एक्स वाय मल्टिप्लाय बाय 231 इंटू वाय इज इक्वल टू 527 अपॉन एक्स वाय मल्टिप्लाय बाय एक्स वाय. आता एक्स वाय कॅन्सल होईल. आता हे एक्स कॅन्सल होईल आणि हे एक्स कॅन्सल होईल. हे वाय आणि हे वाय. आता राहिलं आहे काय 148y प्लस 231x इज इक्वल टू 527. तर हे आपल्याला एक्स वाय आपल्या पहिल्याच्या इक्वेशनसारखं मिळालेलं आहे. फक्त थोडंसं व्यवस्थित लिहूया. 231x प्लस 148y इज इक्वल टू 527. दिस इज इक्वेशन नंबर 3 देऊया आपण. आता इक्वेशन नंबर 2ला पण एक्स वायनी मल्टिप्लाय करूया आपण. मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय एक्स वाय. ठीक आहे. तर एक्स वाय मल्टिप्लाय बाय 231 अपॉन एक्स प्लस एक्स वाय मल्टिप्लाय बाय 148 अपॉन वाय इज इक्वल टू 610 अपॉन एक्स वाय मल्टिप्लाय बाय एक्स वाय. हे एक्स वाय कॅन्सल होईल. इथलं एक्स कॅन्सल होईल, इथलं वाय कॅन्सल होईल. मग अशी सारखंच आता आपण हे 148x या साईडला लिहूया किंवा मग अशी सारखंच आली 231y प्लस 148x इज इक्वल टू 610. आता याला जर व्यवस्थित लिहून गेलं तर 148x प्लस 231y इज इक्वल टू 610. दिस इज इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन नंबर 3 आणि 4 जर ऑब्झर्व केले तर इक्वेशन आणि 3 आणि 4 मधले आता इक्वेशन 3 आणि 4 आपल्याला सॉल्व करून एक्स आणि वाय मिळून जातील. पण आता इक्वेशन 3 आणि 4 कसे सॉल्व करणार. तर आता इक्वेशन 3 मधला एक्सचा जो कोएफिशियंट आहे तो इक्वेशन 4 मधला वायचा कोएफिशियंट आहे. ओके. आणि इक्वेशन 3 मधला जो वायचा कोएफिशियंट आहे तो इक्वेशन 1 मधला एक्सचा कोएफिशियंट आहे. तर या टाईपचे इक्वेशन आपण कसे सॉल्व करतो. एकदा 3 + 4 करूया इक्वेशन. एकदा 3 + 4 करूया. आपल्याला एखादं इक्वेशन 5 मिळेल. आणि नंतर 3 - 4 करूया. आपल्याला अजून एक इक्वेशन नंबर 6 मिळेल. आणि इक्वेशन नंबर 5 आणि 6 वरून आपण आपल्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढूया. ठीक आहे. तर करूया आपण ॲड 4. तर आपल्याला इक्वेशन 3 आणि 4ची ॲडिशन करायची आहे. करूया. 8 + 1 9, 4 + 3 7, 2 + 3 3x. इथं पण तेवढीच ॲडिशन येईल कारण तेच नंबर्स आहेत. इज इक्वल टू 7 3 6 + 5 11. तर आता इथं 379ला जर ह्या इक्वेशनने डिवाइड केलं पण हे 379च्या टेबलमध्ये आहे का ते चेक करूया. तर 379च्या युनिट प्लेसला आहे 9. 9 3 = 27 आहे. याच्या पण युनिट प्लेसला 7 आहे. म्हणून 379च्या 3 काय आहे तर बघूया. 9 3 = 27, 2 कॅरी केलं. 7 3 = 21, 23 2 कॅरी केलं. 3 3 = 9 11. तर आहे 379 3 = 1137 आहे. त्याच्यामुळं आपण या इक्वेशनला डिवायडिंग बाय 379नी डिवाइड करूया. 379 जर डिवाइड केलं तर 379x अपॉन 379 प्लस 379 अपॉन 379 y इज इक्वल टू 1137 अपॉन 379. ओके. हे 3 आहे आत्ताच चेक केलेलं आहे. हे 1 येईल, हे पण 1 येईल. आपल्याला इक्वेशन मिळेल एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. दिस इज इक्वेशन नंबर आपण 5 देऊया. आता असंच आपण सबट्रॅक्शन करूया इक्वेशन नंबर 3 आणि 4चं. सबट्रॅक्ट इक्वेशन 4. इक्वेशन नंबर 4 घेऊया. 4 फ्रॉम इक्वेशन 3. तर हे आहे इक्वेशन नंबर 4. इक्वेशन 3 आणि 4चं आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. तर इक्वेशन 4चे मी साईन चेंज करून घेतलेले आहेत. आता ॲट फर्स्ट 231 - 148 11 - 8 3 आलं. आता इथं 2 आता 12 - 4 अगेन 8 येईल आणि इथं 1 083 येईल मायनस ऑफ. आता इथं पण तेच सबट्रॅक्शन आहे फक्त ते उलटं आहे. तर इथं फक्त -83y येईल इज इक्वल टू आता 610 - 527 3 आलं 0 8 83च येईल. इथं पण 83. तर आता या इक्वेशनला आपण 83नी डिवाइड करून घेऊया. ओके. डिवायडिंग बाय
83 जर डिवाईड केलं तर इथं 183 आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, तर सगळीकडे 1 1 येऊन जाईल. x मायनस वाय इज इक्वल टू 1. दिस इज इक्वेशन नंबर 6. आता इक्वेशन नंबर 5 आणि 6ची आपण ॲडिशन करूया. इक्वेशन नंबर 6, 5 आणि 6ची ॲडिशन जर केली तर वाय कॅन्सल होईल. इथं 2x इज इक्वल टू 4 येईल. x इज इक्वल टू 4/2 इज इक्वल टू 2. x इज इक्वल टू आपल्याला 2 मिळेल. पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर 5 और 6. पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन आपण 5मध्ये ठेवूया. x इज इक्वल टू 2 ठेवलं इक्वेशन नंबर 5मध्ये. 2 + y इज इक्वल टू 3 येईल. तर y इज इक्वल टू हे तिकडं जाऊ मायनस होईल, 1 येईल. y इज इक्वल टू 1. तर x इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू 1. दिस इज आवर आन्सर. देअरफॉर x y इज इक्वल टू 2 1. ओके, दिस इज आवर आन्सर. आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल नंबर 4 हे आहे. तर आता हे इथे डिनॉमिनेटर एक्स वाय आहे. ओके, तर आता आपण काय करूया, जर असं असेल a+b/xy इज इक्वल टू 4 असं असेल तर आपण असं करू शकतो. हा जो डिनॉमिनेटर आहे तो ह्या प्लस साईनला आपण सेपरेट करू शकतो. तर तसंच आपल्याला इथं करायचं आहे. हा डिनॉमिनेटर 7x आणि 2yला सेपरेट करायचा आहे सबट्रॅक्शन साईननी. ओके, तर 7x/x + y मायनस 2y/x + y इज इक्वल टू 5 येईल. आता इथे x कॅन्सल होईल तर काय येईल 7/y मायनस इथं y कॅन्सल होईल तर काय येईल 2/x इज इक्वल टू 5. आता यालाच मी फक्त xची टर्म या साईडला लिहिते. ओके, आणि yची टर्म या साईडला, किंवा असंच राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. दिस इज इक्वेशन नंबर आपण 3 देऊया. आता इक्वेशन नंबर 2मध्ये तसंच आत्तासारखं 8x + 7y/xy इज इक्वल टू 15. आता हे आहे आपलं इक्वेशन नंबर 2 आहे हे. तर आता इथं पण आपण डिनॉमिनेटर सेपरेट करूया प्लस साईनला. 8x/xy + 7y/xy इज इक्वल टू 15. आता इथं x कॅन्सल होईल. हे आलं 8/y + 7/x इज इक्वल टू 15. दिस इज इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन नंबर 3 आणि 4 आपले ॲज युज्युअल आलेले आहेत. तर या टाईपचे आपण इक्वेशन आधी सोडवलेले आहेत. इक्वेशन 3 आणि 4मध्ये आपण काय करूया, 1/x इज इक्वल टू m ठेवूया आणि 1/y इज इक्वल टू n ठेवूया. 1/x इज इक्वल टू m and 1/y इज इक्वल टू n इन इक्वेशन 3 and 4. ओके, 3 आणि 4मध्ये आपण हे ठेवून घ्या. तर 1/y इज इक्वल टू n आहे. 7n मायनस 2m इज इक्वल टू 5. दिस इज इक्वेशन नंबर, आता हे आपलं आलेलं इक्वेशन नंबर 5 असेल. आणि इक्वेशन नंबर 4मध्ये तसंच ठेवलं तर 8n + 7m इज इक्वल टू 15. दिस इज इक्वेशन नंबर 6. आता 5 आणि 6 आपण सॉल्व करून घेऊया. तर आता 5 आणि 6 सॉल्व करण्यासाठी आपल्याला यांच्या आधी कोएफिशियंट सेम करावं लागतील. तर कसे करायचे, तर इक्वेशन नंबर आपण 5ला 7नी मल्टिप्लाय करूया आणि 6ला 2नी मल्टिप्लाय करूया आणि दोघांची ॲडिशन करूया. मल्टिप्लाय इक्वेशन 5/7 अँड इक्वेशन 6/2. इक्वेशन 5ला 7नी मल्टिप्लाय करूया आणि इक्वेशन नंबर 6ला 2नी मल्टिप्लाय करून घेऊया. तर इक्वेशन नंबर 5ला फर्स्ट मल्टिप्लाय करूया. 7 × 7n मायनस 2m इज इक्वल टू 5 × 7. आणि इक्वेशन नंबर आपलं 6 हे आहे. तर 6ला आपल्याला 2नी मल्टिप्लाय करायचं. 2 × 8n + 7m इज इक्वल टू 15 × 2. आता हे आहे आपलं इक्वेशन नंबर 5 आणि हे आहे इक्वेशन नंबर 6. तर आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावर 49n मायनस 14m इज इक्वल टू 35 येईल. आता हे आपलं इक्वेशन नंबर 5चं आहे. आता 16n + 14m इज इक्वल टू 30. दिस इज इक्वेशन नंबर 6. आता हे जे आलेलं आहे इक्वेशन नंबर 5 नवीन 5 आणि 6चे आपण
ॲडिशन करूया. ॲड इक्वेशन 5 and 6. दिस इज इक्वेशन नंबर 6. आता 5 आणि 6ची आपण ॲडिशन करूया. तर हे 14m प्लस 14 मायनस 14 कॅन्सल होईल. इथं n येईल. 9 प्लस 6 5, 1 कॅरी केला, 565 येईल इज इक्वल टू, इथं पण 65 येईल. तर n इज इक्वल टू 65 अपॉन 65 इज इक्वल टू 1. n इज इक्वल टू 1 मिळालं आपलं. पुट n इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 5 मध्येच ठेवूया आपण. इक्वेशन 5 कॅल्क्युलेशन आपल्याला सोपं जाईल म्हणून इज इक्वेशन नंबर 5. आता इक्वेशन 5 मध्ये पुट n इज इक्वल टू n इज इक्वल टू 1 ठेवायचं आहे. 7 मल्टिप्लाय बाय 1, 2m इज इक्वल टू 5. 7 मायनस 2m इज इक्वल टू 5. आता हे 7 त्या साईडला नेलं, मायनस 2m इज इक्वल टू 5 मायनस 7 आलं, मायनस 2m इज इक्वल टू मायनस 2 आलं. m इज इक्वल टू मायनस 2 अपॉन मायनस 2 इज इक्वल टू 1 आलं. m इज इक्वल टू 1. पण आता m आणि n म्हणजेच काय होतं, 1/x इज इक्वल टू m होतं. तर 1/x इज इक्वल टू m आहे. तर आता 1/x इज इक्वल टू 1 आलं. देअरफॉर x इज इक्वल टू पण 1 येईल आणि 1/y इज इक्वल टू n होतं, पण ते पण 1च आलेलं आहे. तर 1/y इज इक्वल टू 1. देअरफॉर y इज इक्वल टू पण 1 आलं. देअरफॉर आवर आन्सर xy इज इक्वल टू 1 1. दिस इज आवर आन्सर. ओके, आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नंबर 5 हे आहे. एक्झाम्पल नंबर 5 मध्ये आपण काय करूया, पुट 1 अपॉन 3x प्लस 4y इज इक्वल टू m ठेवूया अँड 1 अपॉन 2x मायनस 3y इज इक्वल टू n ठेवूया इन इक्वेशन 1 and 2. ओके, इन इक्वेशन 1 and 2. आता इक्वेशन 1 असं सेपरेट करता येईल मला. 1/2 इंटू 1 अपॉन 3x प्लस 4y प्लस 1/5 इंटू 1 अपॉन 2x मायनस 3y इज इक्वल टू 1/4. फक्त 1च इक्वेशन लिहिलेलं आहे मी, फक्त थोडंसं वेगळ्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. याचे कोएफिशियंट बाजूला काढलेले आहेत. तर आता आपल्याला 1 अपॉन 3x प्लस 4y इज इक्वल टू m ठेवूया. 1/2 इंटू m प्लस 1/5 इंटू n इज इक्वल टू 1/4 आहे. तर आता आपण काय करूया, यांचे जे सगळे डिनॉमिनेटर आहेत ते सगळे काढून टाकायचे. जर डिनॉमिनेटर काढायचे असतील तर आपल्याला याला एका नंबरनी मल्टिप्लाय करावं लागतं. कोणत्या नंबरनी मल्टिप्लाय करावं लागेल, ही 4 मल्टिप्लाय बाय 5. तर जर याला 20ने जर मल्टिप्लाय केलं आपलं, तर या इक्वेशनला डिनॉमिनेटर नाही राहणार. डिनॉमिनेटर असतं तर काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, पण ते थोडंसं कॅल्क्युलेट करायला अवघड जातं. तर 20 मल्टिप्लाय बाय 1/2 m प्लस 20 मल्टिप्लाय बाय 1/5 n इज इक्वल टू 20 मल्टिप्लाय बाय 1/4 मल्टिप्लाइंग बाय 20. 2 1 जा 2, इथं 10 येईल, इथं 4 येईल आणि इथं 10 येईल. 10 नाही, इथं 5 येईल, सॉरी. तर आता बघा इथं काय येईल, 10m प्लस 4n इज इक्वल टू 5. दिस इज इक्वेशन नंबर आता आपलं 3 आहे. नंबर 2 मध्ये आपल्याला असं लिहिता येईल 5 आता m मायनस 2n इज इक्वल टू मायनस 3/2. आता हे आहे इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 2ला आपण 2नी मल्टिप्लाय केलं तर काय येईल, 2 मल्टिप्लाय बाय 5m मायनस 2 मल्टिप्लाय बाय 2n इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय मायनस 3/2 मल्टिप्लाइंग बाय 2. टूनी मल्टिप्लाय करून आला आता हे. तर 2 मल्टिप्लाय बाय 5 10m, 2 मल्टिप्लाय बाय 2 4n इज इक्वल टू, आता हे 2 कॅन्सल होईल, मायनस 3. दिस इज इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन नंबर 3 आणि 4चं कॅल्क्युलेशन. इक्वेशन 3 आणि 4चं आपण ॲडिशन करूया. हे 4n आणि मायनस 4n कॅन्सल होईल. ॲड इक्वेशन 3 अँड 4. आता यांचे आपल्याला ॲडिशन करायचे आहे. तर हे 4n कॅन्सल होईल. 20m इज इक्वल टू 5 मायनस 3 2 येईल प्लस 2 येईल. m इज इक्वल टू 2 अपॉन 20. हे 20 इकडे येऊन डिवाइड होईल.
1/10. m इज इक्वल टू 1/10. आता पुट m इज इक्वल टू 1/10 इन इक्वेशन नंबर 3 किंवा 4 ठेवूया. आपण 3 मध्ये ठेवूया. पुट m इज इक्वल टू 1/10 इन इक्वेशन 3. इक्वेशन नंबर 3 मध्ये जर ठेवलं तर 10m प्लस 4n इज इक्वल टू 5. दिस इज इक्वेशन नंबर 3 आहे आपलं. 10 मल्टिप्लाय बाय 1/10 प्लस 4n इज इक्वल टू 5. हे 10 कॅन्सल होईल. इथलं 1 हे तिकडे जाऊन मायनस होईल. हे 1 4n इज इक्वल टू 5 मायनस 1 इज इक्वल टू 4. n इज इक्वल टू 4/4 इज इक्वल टू 1 आलं. n इज इक्वल टू 1 आलं. तर n इज इक्वल टू 1 आणि m इज इक्वल टू 10 आपण ओरिजिनल इक्वेशनमध्ये ठेवूया. आपण काय केलं तर m इज इक्वल टू हे होतं आपलं, n इज इक्वल टू हे होतं. तर आपल्याला मिळालेलं आहे 1/3x प्लस 4y इज इक्वल टू 1/10 आणि 1/2x मायनस 3y इज इक्वल टू 1 मिळालेलं आहे. तर आता हे सॉल्व करूया क्रॉस मल्टिप्लाय करून. ओके, तर आता फर्स्ट ऑफ ऑल हे असं 10 इज इक्वल टू 10 मल्टिप्लाय बाय 1 1च होईल आणि 3x प्लस 4y मल्टिप्लाय बाय 1 तेच येईल 3x प्लस 4y. तर हेच आपल्याला असं लिहिता येईल 3x प्लस 4y इज इक्वल टू 10. दिस इज इक्वेशन नंबर. आता आपला इक्वेशन नंबर 4 झाला होता. 5 करूया आपण. आणि आता हे पण क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय येईल 1 इज इक्वल टू 2x मायनस 3y. तर असंच आपल्याला लिहिता येईल 2x मायनस 3y इज इक्वल टू 1. दिस इज इक्वेशन नंबर 6. आता इक्वेशन नंबर 5 आणि 6 आपल्याला सॉल्व करायचे आहेत. तर ते इक्वेशन नंबर 5 आणि 3 मध्ये इक्वेशन नंबर 5ला 3ने मल्टिप्लाय करूया आणि इक्वेशन नंबर 6ला 4ने मल्टिप्लाय करूया. ओके, हे 4 आणि हे 3. तर यांचे कोएफिशियंट होतील 12 प्लस 12 मायनस 12 ॲडिशन केले की कॅन्सल होईल. ओके, तर करूया आपण. तर याला आपल्याला 3ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि याला 4ने मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, तर 3 मल्टिप्लाय बाय 3x प्लस 4y इज इक्वल टू 10 मल्टिप्लाय बाय 3. मल्टिप्लाइंग आणि इथं काय इथं 4ने मल्टिप्लाय करायचं आहे. 4 मल्टिप्लाय बाय 2x मायनस 3y इज इक्वल टू 1 मल्टिप्लाय बाय 4. मल्टिप्लाइंग बाय 4. ठीक आहे. आता हे 3ने मल्टिप्लाय करून आपण या साईडला लिहूया किंवा इथंच खाली लिहिलं तरी चालेल. 9x प्लस 12y इज इक्वल टू 30. आता हे आलेलं इक्वेशन आपलं 5चं आहे आणि 8x मायनस 12y इज इक्वल टू 4 हे इक्वेशन नंबर 6. तर इक्वेशन नंबर 5 आणि 6 आपण ॲड करूया. हे आहे इक्वेशन नंबर 6. आता इक्वेशन नंबर 5 आणि 6ची ॲडिशन केलं तर हे 12y मायनस 12y प्लस 12y कॅन्सल होईल. 9 प्लस 8 17 x येईल इज इक्वल टू 30 प्लस 4 34 येईल. x इज इक्वल टू 34 बाय 17 इज इक्वल टू 2 येईल. 17 2 जा 34. x इज इक्वल टू 2. पुट x इज इक्वल टू 2 इन एनी इक्वेशन. आपण इक्वेशन नंबर 5 मध्ये ठेवूया. पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 5. इक्वेशन 5 काय आहे 3x प्लस 4y इज इक्वल टू 10. दिस इज इक्वेशन नंबर 5. 3 मल्टिप्लाय बाय 2 x इज इक्वल टू 2 ठेवलं. 4y इज इक्वल टू 10 आलं. आता इथं काय येईल 6 इज इक्वल टू 4y इज इक्वल टू 10. हे 6 त्या साईडला 4y इज इक्वल टू 10 मायनस 6 इज इक्वल टू 4 येईल. तर y इज इक्वल टू 4/4. y इज इक्वल टू 1 आलं. देअरफॉर आवर आन्सर इज xy इज इक्वल टू 2 1. दिस इज आवर आन्सर. ओके, जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.